हौशी रंगमंच कळकेवाडी सहर्ष सादर करीत आहे. रसिक देवता आणि नाट्यदेवता यांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत मोरडेचा वाद. अगं भवाने, जेव जाय परत वरडतीस कशाला? सांग, तुझ्या बाने कांच्या तिजोरीत पाय काला पुंशात ठेवलाय तो. अरे तुझ्या या डरकावणीला भिणारी चंद्रा नाही. जटाकटा हसम चंद्रा वा झकास एक नंबर चंद्रा. अगं पृथ्वी तलावरचं तुझं हे नाच गाणं पाहिलं ना, त्याला आमच्या डोळ्यासमोर इंद्राच्या दरबारातली एखादी नृत्यांगना असल्याचा भास होतो ग. हारलो, तू जिंकलास. नाही, नाराज होऊ नका. अरे दैवाच्या दैव लिलेमुळे तुझी माझी भेट अनपेक्षित या गुहेत पडली. म्या हरलो, तू जिंकलास. आणि या गुहेचा मालक आज पासून तूच आहेस. ऐका हो ऐका, तमाम लोकांना जाहीर कळवण्यात येत आहे की आपल्या अंबाजी पाटलाचा खून करून फरार झालेल्या शिवा भोसलेला जो कोणी जिवंत अथवा मेलेला पकडून देईल त्याला इंग्रज सरकार रोख रुपये 5,000 बक्षीस देणार आहे. शिवा भोसले दौंडी देऊन पोस्टर लावलीत काय? पोस्ट पाकिट कवाच केलं. गेल्या महिन्यात बायकोचं पतूर आलं होतं, पण या सरकारी कामामुळं उत्तरच देता आलं नाही बघ. सासरा तापलाय माझ्यावर. 4 बाळंतपण झाल्यापासून तोंड बघितलंच नाही बायकोचं. मूर्खच आहे त्यो. मूर्खच आहे त्यो. मग असली माणसं नेमलीत कशाला? शिवाला पकडायला. तुझा संभावितपणा चांगलाच दिसून आला की माईच्या पोटातलं पोर. रंगराव, जिभेचा पट्टा आपली सीमा चढून भलतच काही बनवू लागला तर जे तुझ्या बापाचं झालं ते तुझं होईल. बाप मेला आपल्या कर्माना. पण शिवा रंगराव आहे की नाही, घराण्याचा सूड घेतल्या बिगर या रंगराव पाटलाचा सुडाग्नी शांत होणार नाही, लक्षात ठेव. रंगराव, सुडानं पेटलेले तुझ्यातील भूत या फरशीनं शिर धडावलेलं होता ठिकाणावर येईल. नंतर तुझी बहादुरीची भाषा. शिवा, निशस्त्र होऊन तू स्वाधीन हो. एका गाढवाचं वजन होते रे का? आता तो शिवा भुतेच्या तळ्यात नेतोय का वारं मळवून येतोय? आरतीच्या हा कोण? आणि शिवाला गिरफ्तार करून फौजदार साहेबाच्या ताब्यात दिला जाईल. म्हणजे कसा? हे शिवा नावाचं भूत की नाही, ते असं बिना लिंबू नारळाशिवाय पकडून एकदा त्याच्या मायला मातीत काढलं जाईल.